नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अपडेट संदर्भात मी आपल्याशीच बोलणार आहे. अपडेट आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील 25% ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेसाठी बुधवार दिनांक 18/3/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक प्रशासनाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्यासाठी. यासाठीचा संदर्भ आहे शासन निर्णय दिनांक 12/2/2026चा आणि संचालनाचे एक पत्र आहे 13/2/2026चं. तर पालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये कलम 12C1 नुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थ सहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये RTE 25% सन 2026-27 वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 12/2/2026 नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना 25% प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तर 12/2/2026 रोजी सुधारित सूचना आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे आणि त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय आणि जे बालकांचे पालक यांनी या सूचनांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश होते. त्यानुसार अर्ज करण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वी सुरू झाली होती. तर बालकांच्या पालकांकडून RTE 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दिनांक 17/2/2026 ते 10/3/2026 या कालावधीपर्यंत student.maharashtra.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर या माध्यमातून आता मुदतवाढच्या संदर्भात हे पत्र आहे. तर सर्वांना कळविण्यात येते की RTE 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज 2026-27साठी बुधवार दिनांक 18/3/2026 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे एक आठवड्याने मुदतवाढ वाढवलेली आहे आणि पालकांना या संदर्भामध्ये अजून अर्ज करण्यासाठी संधी आहे. तर या स्तरावर सर्व संबंधितांना आपण कळवावे या संबंधात शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांचं एक पत्र आहे आणि यानुसार सर्वांनी या प्रक्रियेचं आपल्या जे दुर्बल आणि वंचित घटकातील पालक आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज देणं गरजेचं आहे. कारण RTE 25% प्रवेश प्रक्रिया ही बालकांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, विशेषतः वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांना, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याची संधी मिळावी यासाठीचा हा प्रयत्न असतो आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ जर पाहिला तर निश्चित अशा पालकांपर्यंत सदर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोचवा. आपण या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निश्चितच तयार करा. लागणारे डॉक्युमेंटसुद्धा त्या सूचनापत्रात दिलेले आहेत दिनांक 13/2/2026चं आणि त्यानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात आपल्या सर्वांना कळवा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ पाहणार असाल तर आपण चॅनलला कमेंट्स पण करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.